श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपण सर्वसामान्य माणसांच्या म्हणजे सोबत जगत असतो, त्यांच्यासोबत कामं करत असतो। मग ते त्याच्यामध्ये अहंकारी माणूस कोण आहे किंवा ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे हे आपल्याला ते ओळखता येतं। मग अशा अहंकारी माणसामध्ये पराकोटीचा ढोंगीपणा असतो। तो जो काही ढोंगीपणा आहे तो कसा ओळखून घ्यायचा ते एक सत्य घटनेवर आधारित मी तुम्हाला ते माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात जर गेलात तर तिथं तुम्हाला आठवड्याचे 2 दिवस किंवा 1 दिवस हा प्रश्नोत्तर मांडण्यासाठी दिलेला असतो। मग स्वामी महाराजांची 10:30ची आरती झाली की तेव्हा प्रश्नोत्तर घेतले जातात। जो कोणी भक्त येतो आपल्या समस्या घेऊन तिथे जे स्वामी सेवेकरी असतात ते प्रश्नोत्तर सांगतात आणि जसे ज्यांचे प्रश्न असतील तसे त्यांच्यावर ते सेवा देतात, म्हणजे स्वामीच त्यांच्याकडून करून घेतात। मग ही प्रथा जी आहे प्रश्नोत्तर मांडण्याची ही काही आता 10-12 वर्षे झाले नाही। तेजोनिधी परमपूज्य मोरे दादा जेव्हा होते तेव्हापासून ही प्रश्नोत्तरांची प्रथा चालू आहे। मग तेजोनिधी परमपूज्य मोरे दादा जेव्हा दिंडोरी प्रणित दरबारात होते तेव्हा जे प्रश्नोत्तर मांडणाऱ्यांची गर्दी तेव्हा खूप होती। अशांमध्येच एक व्यक्ती जो होता माणूस तो खूप रडत पळत स्वामी म्हणजे मोरे दादांजवळ आला आणि खूप रडू लागला। जणू काही त्याच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे अशाच पद्धतीने तो रडत होता। मग परमपूज्य मोरे दादा त्यांना समजावित होते। त्या व्यक्तीला वडील नव्हते आणि त्यांची जी आई होती ती मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। तिथले जे मुख्य डॉक्टर होते त्यांनी सांगितले होते की ह्या ताई आता आपल्या 2-3 दिवसच सोबतीन आहेत, म्हणून त्या व्यक्तीला जास्तच रडू येत होते। आणि हा जो व्यक्ती होता ह्या व्यक्तीला 4-5 भावंडं होती, वडील नव्हते आणि त्यांच्यामध्ये हा व्यक्ती मोठा होता। त्याची आई वाचावी म्हणून तो धावत पळत दिंडोरीत आला आणि परमपूज्य मोरे दादांना विनवणी करू लागला की तुम्ही माझ्या आईला वाचवा, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि माझे जे भावंडं आहेत आम्ही 5-6 भावंडं आहोत, त्यांची सर्वांची लग्न बाकी आहेत, म्हणून तुम्ही माझ्या आईला वाचवा असं म्हणून तो विनंती करत होता, पायाखाली गडगडत होता। पण परमपूज्य मोरे दादा त्याला म्हणाले की मृत्यू हा अटळ असतो, मृत्यू सर्वांना येतो आणि हा जो काळ आहे तो मृत्यूचा काळ आहे, म्हणून तू जास्त शोक करू नकोस, दुःख करू नकोस असं दादा त्या माणसाला समजावित होते। परमपूज्य मोरे दादांनी दत्त महाराजांचा जो अधिकार असतो तो करण्याचे ठरविले। म्हणजे काय तर दिंडोरी प्रणित कोणतंही सेवा केंद्र असेल तिथे यज्ञ होतात। मग त्या यज्ञाची जी विभूती असते, रक्षा असते, ती असा कोणी भक्त आला की त्याला देण्यासाठी ती कामी येते आणि नक्कीच त्या विभूतीची म्हणजे विभूतीची किंवा रक्षेचा आपल्याला फरक पडतो। मग ती जी काही यज्ञाची विभूती होती त्या यज्ञाच्या विभूतीची पुडी दादांनी त्या माणसाच्या हातात ठेवली व त्याला म्हणाले की तुला देवाने 80 ते 85 वर्षे जीवन दिलेले होते, म्हणजे त्या 80 ते 85 वर्षामधून तू ते जे काही 12 वर्ष आहेत ते तू तुझ्या आईला दे आणि तसं तू स्वामी महाराजांना सांग आणि ही पुडी हातात घेऊन स्वामी महाराजांसमोर बोल की मी माझ्या आयुष्यातील 12 वर्ष माझ्या आईला देत आहे आणि ती विभूतीची पुडी स्वामी महाराजांसमोर ठेवून तू मुजरा कर आणि ती विभूती तू घरी घेऊन जा आणि तुझ्या आईच्या डोक्याला लाव, पाण्यात टाकून तुझ्या आईला दे। मग असं सांगून तू जर असं करशील तर तू मुंबईस जाईपर्यंत तुझी आई घरी असेल आणि इथून पुढे 12 वर्ष जगेल असं दादांनी त्या माणसाला सांगितले। त्याला समजावित होते की तुझे जे 80-85 वर्षे आहेत
त्यातले तू 12 वर्ष मी माझ्या आईला देतो असं कबूल कर आणि महाराजांच्या फोटोसमोर विभूती ठेव, मुजरा कर. पण तो माणूस काही ऐकेना. सांगायचा की आईच माझं सर्वस्व आहे आणि माझं जे सर्व पूर्ण आयुष्य आहे ते मी माझ्या आईला देत आहे असं म्हणत तो तेही करत नव्हता. फक्त तोंडानेच बोलत होता, कृती तर काहीच करत नव्हता. आणि जर त्याने असं म्हणून ते स्वामी महाराजांसमोर विभूती ठेवली असती तर त्याचं ते प्रेत आहे तिथंच पडलं असतं. पण तो कबूलच होत नव्हता की मी माझी 12 वर्ष देतो की माझं पूर्ण आयुष्य देतो. फक्त तो तोंडानेच म्हणत होता, कृती करत नव्हता. मग असेच समाजात जी माणसं असतात ती फक्त बडबड करतात, कृती करत नाही, त्याला ढोंगीपणा म्हणतात. आणि मग जे काही ढोंग त्यांचं चालू असतं त्यामुळे इतरांनाही त्रास होतो. माणसाने आपले जे काही 85-86 वर्ष जे होती त्यातले 12 वर्षसुद्धा स्वतःच्या आईला दिले नाही. फक्त तो तोंडानेच बडबड करीत राहिला. आणि असा जो काही ढोंगीपणा होता त्यामुळे काय होते की जो कोणी भक्त असतो त्याची पण श्रद्धा ही डगमगते. अशा ढोंगी लोकांमुळे जे काही आपला देवावरचा विश्वास असतो, श्रद्धा असते, ती कमी होऊ द्यायची नाही. आपण देवाची जास्तीत जास्त पुस्तकं वाचून किंवा देवांचे जे काही अनुभवचे पुस्तकं असतात, स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जे काही वर्षभराचे प्रत्येक महिन्याचे मासिक येतात त्या मासिकमध्ये लोकांचे अनुभव असतात. ते तुम्ही जरी एकदा दोनदा जरी वाचले तरी तुम्हाला समजेल की हो, ईश्वर शक्ती आहे. आणि खरंच जर आपण भावभक्तीने देवाची सेवा केली, उपासना केली तर नक्कीच आपली जे काही समस्या आहेत ती मिटते आणि स्वामी महाराज आपल्यासाठी धावून येतात. मग असे हे जे काही ढोंगी लोक आहेत त्यांना ओळखायचं कसं? तर मग दादांचे हे जे काही सत्य घटना आहे यावरून तुम्हाला समजलंच असेल की दादांनी त्या माणसाला किती लवकर ओळखलं असेल. असे हे जे ढोंगी आहेत त्या ढोंगी माणसांना जी काही आपण कृती करायला लावतो ती जर त्याने केली नाही आणि आपल्याला माहिती आहे की ही कृती तो जर करेल तर तो ढोंगी नाही आणि जर तो करणारच नाही, मागे पुढे डगमगेल, तर समजायचा हा ढोंगी आहे. अशा पद्धतीने आपण त्या ढोंगी माणसाला, अहंकारी माणसाला ओळखू शकतो. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.